नवरा आहे, प्रेमळ आहे, जीव लावणार आहे, तर मला लग्न करून खरंच यार खूप जास्त हॅपी वाटतंय. मी जेवढी लग्नाच्या आधी काही नाही होत ते जागा तर पाहिजे किचन मध्ये. सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये. सॉरी, उचक्या लागल्यात मला आत्ता, आणि त्या कशा काय लागल्या ना काय माहिती, अचानकच. ठीक आहे, कोणीतरी आठवण काढत असेल आपलीसुद्धा. त्यानंतर आमच्या दोघांचं थोडंफार डिस्कशन चालू होतं, आणि ते पण कशावरनं माहिती का, तर काल यांनी गहू आणले होते बाजारामध्ये, आणि माझं म्हणणं होतं त्यांना की मी गहू वाळत घालते ते, आणि त्यांचं मला म्हणणं होतं की अगं बाई ते पॅकिंगवाले गहू आहेत, पूर्ण मी कट्टाच आणलेला आहे, आणि त्याला तू काय वाळत घालणार आहे. आणि ते मला नंतर एक फोटो दाखवत होते. त्यानंतर मग आम्ही खूप जास्त हसलो वगैरे. त्यानंतरची आमची मस्ती, नेहमीचा जो डान्स असतो तो आम्ही 2 मिनटं केला, आणि त्यानंतर मग लागलो कामाला. पटपट पटपट कामाला लागले मी. त्यानंतर मला आहे ना गहू वगैरे वाळत शेवटी मी माझे घातलेच, आणि तुम्ही मला सांगा मी चुकीचं केले की बरोबर केले ते. आणि त्यानंतर बघूयात आता पुढे काय काय होते. जे काय होते ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सो चला मग ब्लॉग असाच कंटिन्यू. नाही होत ते जागा तर पाहिजे किचन मध्ये. तर आजच्या व्हिडिओची पण म्हटलं स्टार्टिंग अशी तशीच केली, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत थोड्याफार गप्पा मारूयात आपण. तुम्ही जसं की बघितलं आता मी गहू वगैरे वाळत घातले होते, आणि आमची त्यामध्ये थोडीफार नोकझोकसुद्धा झाली. आणि मग म्हटलं जाऊ दे, प्रत्येक वेळेस चांगलं चांगलं दाखवलं तर मग नात्याला मुंगा लागतात ना, म्हणून कधीतरी ब्लास्ट करायला पाहिजेत असं. आता मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक झाल्यानंतर बघू आता काय काय होतंय ते. पहिलं ते दळण नीट करावं लागेल, म्हणजे मी गहू एकदाच नीट करून ठेवणार आहे, म्हणजे वेळ भेटेल तसं. म्हणजे दळण लगेच पोत्यातनं काढलं की दळण द्यायला येतं, त्यामुळे मग ते सगळे काही गहू आहेत ते सगळे आजच निवडून ठेवणार आहे, म्हणजे उद्यापासून मी माझ्या रुटीनला लागायला रेडी. आणि तुम्ही पण असंच करता का तुम्ही जेव्हा दळण दळायचं आहे तेव्हा दळण करता, हे पण नक्की मला सांगा. बघूयात आता आज राजम्याची भाजी करायची आहे. जसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअरच करेल. आज काय काय घडतंय बघूयात. बाकी काही नाही. चला मग आपण आता पटपट स्वयंपाक करून घेते. मी पीठ मळायचं आहे अजून. आता वाजले 12:30, अजून माझं काहीच झालेलं नाही आहे. आणि आज चतुर्थीसुद्धा आहे. हां, आज चतुर्थीसुद्धा आहे. अधिक महिन्यातली पहिली चतुर्थी आहे. ही खूप शुभ मानली जाते. त्यामुळे मग पूजा वगैरे झाली सकाळीच. आता स्वयंपाक वगैरे करते. आणि आम्ही दोघांनी उपवास नाही पकडला आहे, म्हणजे मी पहिले लग्नाच्या आधी पकडत होते चतुर्थी, पण जसं लग्न झालं आहे ना तशी चतुर्थीच पकडायची मी बंद झालेली आहे. काय माहिती काय झालं, पण चतुर्थी पकडायची लक्षातच राहत नाही असं झालं आता. आणि ॲक्च्युली आता कुठलेच उपवास नाही पकडायचे लक्षात राहत. फक्त वटपौर्णिमेचा, मकर संक्रांतीला ते आपण वौसून येऊस तर उपाशी राहतो ते एक, वटपौर्णिमेचा एक, नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा, असे म्हणजे मेन महाशिवरात्रीचा असे पकडते. नवरात्र पण मी काही पकडत नाही, उठता बसता पण नाही पकडत. बघू आता. सो चला मग बघूयात आता काय काय होतंय ते, आणि स्टे कनेक्टेड.
ब्लॉगची एडिटिंग करते आणि माझा भोळा भाबडा नवरा बिचारा इथं पाणी भरतोय, पाणी आलंय म्हणून. काय पण नाही तिथे काय करणार. मग काय करताय, काय करताय? पाणी पितोय, बघितलं का? त्यांनीच भरलेत पाणी. ते म्हटले जाऊ दे, तू एडिटिंग करते तर भरतो मी. म्हटलं ठीक आहे, असा नवरा पाहिजे यार, बस और क्या चाहिए लाईफ में. आणि मला काल ह्याच्यावरती काय लाईव्हला गेलतो ना आपण, हां लाईव्हला गेलो होतो आम्ही. तर तेव्हा मला एक कोण ताई होत्या, त्यांनी काय काय केली ती कॉमेंट केली ती, हां म्हणजे लाईव्हला, तर तुला लग्न करून कसं वाटतं. अरे यार, इतना अच्छा हस्बंड है तो किसी को अच्छा क्यों नहीं लगेगा, म्हणजे असं माझं हे होतं. हां बरोबर. मला असं वाटलं की नाही का, म्हणजे एवढं छान नवरा आहे, प्रेमळ आहे, जीव लावणार आहे, तर मला लग्न करून खरंच यार खूप जास्त हॅपी वाटतंय. मी जेवढी लग्नाच्या आधी नव्हते ना, त्याच्यापेक्षा पण कितपत पटीने मी आत्ता खूप जास्त हॅपी, सुखी, समाधानी आहे. आणि मला असा स्ट्रेस नाही कुठल्या कामाचा, की तू हे काम केलंच पाहिजे, तू हेच घातलं पाहिजे, तू असंच राहिली पाहिजे, तू तसंच राहिली पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की तू लग्नाच्या आधी जशी होतीस त्याच्यापेक्षा पण आत्ता छान राहा, तुला जे पाहिजे ते घाल, किंवा असं कधीच नाही त्यांचं की तू नाही घातलं पाहिजे, ते नाही घातलं पाहिजे. आणि यार बस अजून काय पाहिजे एका मुलीला तिच्या आयुष्यामध्ये. सो चला मग, तुमचे पण मिस्टर असे नसतील ना, त्यांना पण हा व्हिडिओ टॅग करा, माझं नवऱ्याचं काम बघून ते सुद्धा तुमच्यासोबत हेल्प करतील. सो चला मग, बाकीचं जे काय होते ते तुमच्यासोबत कंटिन्यू करू. गाईज, मी ह्यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता अक्षरशः मला 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चहा पिऊन मस्त असेच टाईमपासमध्ये गप्पा मारत बसलो होतो. आणि काय यार, इतका वेळ गेला आम्हाला काहीच समजलं सुद्धा नाही. सो बघू आता पुढे काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. काय लागलं रे पायाला, किती लागले बापरे, माझं आत्ता लक्ष गेलं, मी सहज बसले होते, इतकं जास्त लागलंय. आता मला त्याची पावडर शोधून काढावी लागेल. बघू आता त्याच्या पायाला काय लागले ते बघावं लागेल पहिल्यांदा. आणि त्याला नेहमी असं काही ना काही होत असतं, मला काहीच समजत नाही त्याचा. सो जाऊ द्या, चला जसं काही ब्लॉग झाला आहे, जेवढा काही आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. आता बघते मी त्याला काय झाले ते.